दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी समीरण वाळवेकर. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्या व्यक्तिमत्वाच्या अंतरंगामध्ये अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. सिंदबादच्या सफरीमध्ये जशा आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तिरेखा भेटतात तशा सर्व व्यक्तिरेखांचं मिश्रण असलेली अशी एक व्यक्तिरेखा आपल्यापुढे आज आलेली आहे. अमेरिकेमध्ये स्पेस शटल्सच्या लॉन्चिंग प्रोजेक्ट्सवर काम करण्यापासून ते भारतामध्ये येऊन एक उत्तम हिंदी चित्रपट तयार करण्यापर्यंत अनेक विस्मयजनक गोष्टी आणि त्याचबरोबर अनेक वेळा जगाची सफर केलेली एक महिला आपल्याबरोबर आलेली आहे, ज्या महिलेचं नाव आहे नीलू निरांजना गव्हाणकर. आपलं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कुठल्याही प्रश्नाला पुढे हात घालण्याच्या आधी मला पहिल्यांदाच तुम्हाला विचारायचं आहे, हे नावाचं तुमचं गणित काय आहे? नीलू निरंजना गव्हाणकर हे काय प्रकरण आहे? नीलू हेही माझंच नाव आणि निरंजना हेही माझंच नाव. नीलू हे लहानपणी लाडाने आजीबीजींनी बोलायला हाक मारायला सुरुवात केली आणि निरंजना हे नाव आपल्या इथले नामवंत संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी स्वतः ठेवलेलं. मी एकटीच त्यांचा वारसा घेतला असं मला नेहमी वाटत राहिलं. त्यामुळे तर माझ्या वडिलांचं नाव होतं गणेश, त्यामुळे निरंजना गणेश गव्हाणकर. तसं मला पत्र यायची सगळी अमेरिकेत मिस गणेश, मला फोन यायचे मिस गणेश. शेवटी वडीलसुद्धा कंटाळले. ते म्हणाले, पोरी हे बघ, निरंजना तुझं चांगलं नाव आहे, नीलूही चांगलं नाव आहे, तेच तू कायदेशीर कर, माझं नाव तू काढून टाकलंस तरी काही हरकत नाही. अमेरिकेचा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला विचारतो, 30-35 वर्षांपूर्वी तुम्ही जेव्हा भारत सोडून अमेरिकेला गेलात त्यावेळी तुमची परिस्थिती काय होती? मला 2 मोठे भाऊ आणि एक बहीण आहे. मी सगळ्यात धाकटी. आम्ही 4 भावंडं आणि ती ऑलरेडी तिन्ही भावंडं अमेरिकेत होती. त्यामुळे मी अमेरिकेत जाणार हे सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. पण मला तसं अमेरिकेचं वेळ नव्हतं. मला जगभर फिरायचं होतं आणि मला जर जगभर फिरायचं असेल तर त्याचा मुख्य दरवाजा हा अमेरिका हे माझ्या लक्षात आलं. एकदा मी अमेरिकेत घुसले की मला सर्व जग मुक्तपणे हिंडायला मिळणार याची मला खात्री होती. त्यामुळे त्याचं आकर्षण मला जास्त होतं. त्यावेळच्या तुमच्या शिक्षणाविषयी किंवा त्यावेळच्या तुमच्या ज्या व्यवसायामुळे तुम्ही अमेरिकेत गेलात त्याच्याविषयी काही सांगाल? आता खरं सांगू का, माझ्या आयुष्यातली एकही गोष्ट सरळ झालेली नाही. नदीचा प्रवाह असतो ना, जसा खडकावर कधी आदळतो, कुठेही जातो, वळणं कसली धोक्याची वळणं घेतो आणि गाळ गोळा करत करत जातो, तसं माझं संबंध जीवन प्रवाह आहे. आणि तो संबंध जो गाळ गोळा केला आहे ना, त्याने मला वाटतं माझं जीवन समृद्ध आणि सुपीक झालेलं आहे. मला असं वाटतं की तुमच्याबद्दल बऱ्याच माध्यमांनी जे लिहिलं गेलं त्याच्यामध्ये तुम्हाला एक होमलेस बॅग लेडी असं नाव पडलं होतं. तुम्ही 34 वर्षामध्ये 55 पत्ते तुमचे बदललेत असंही तुमच्याबद्दल लिहिलं गेलं, बोललं गेलं. तर हे सगळं नेमकं लाईफ जगण्यामागे, सुरू करण्यामागे तुमची नेमकी काय धारणा आहे असं तुम्हाला वाटतं? पत्ते बदलले म्हणजे ते जाणून बुजून बदलले असं नाही. माझं त्या क्षणी त्या वेळेला ही गोष्ट करणं आणि ह्याचं जे आकर्षण वाटतं आणि ती गोष्ट करणं हा निर्णय बरोबर आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा मी पटकन बॅग भरते आणि निघून जाते. त्यामुळे मला ते सगळे चिडवून म्हणायचे की तू होमलेस बॅग लेडी आहेस. कारण मी माझं खरोखर आयुष्य 2 बॅगांमध्ये. मी ते 2 बॅगा घेते आणि आपली हिंडते जेव्हा कुठेही जायचं. त्यामुळे अमकं का केल्यापेक्षा अमका चॅलेंज कुठून आला, आयुष्यात कुठला तरी एक चॅलेंज मिळाला की ते तिथे जाण्याचं मला भयंकर आकर्षण वाटतं. सुरुवातीच्या काळाविषयी काही सांगाल? अमेरिकेत गेलात 35 वर्षापूर्वी, त्यावेळेच्या काळाविषयी काही सांगाल? हो, जरूर. एक तर म्हणजे मी पहिल्या दिवसापासून अमेरिकन फॅमिलीत राहिले आणि वेगळ्या वेगळ्या कुटुंबांमधनं मी घरं जेव्हा बदलली त्या प्रत्येक लोकांकडनं मला इतकं प्रेम मिळालं की त्यामुळे मला कधीही की मी दुसऱ्या परदेशातून आले असं अमेरिकेत कधी वाटलं नाही. की अमेरिकन लोकांच्याबद्दल दूरपणा राहिला नाही. आणि आपल्याच देशातल्या मुलांच्या बरोबर एका अपार्टमेंटमध्ये राहून मुलं जी कोती होतात ते सुद्धा झालं नाही. कारण एकदम मी अमेरिकन जीवनात समरस झाले. आणि माझ्या युनिव्हर्सिटीत जेव्हा मी होते तेव्हा त्या 45,000 मुलांमध्ये मी एकटी कुमारिका भारतीय स्त्री होते. तिथे आणखीन 2 मुली होत्या पण त्या लग्न करून नवऱ्याबरोबर आलेल्या. म्हणजे त्यावेळेला एकटी मुलगी जाणाऱ्या मला वाटतं मी आणि माझी बहीणच असू. तुमच्याबद्दल असं सांगितलं जातं की बऱ्याच गोष्टी तुम्ही पहिल्यांदा करणाऱ्या भारतीय महिला होतात अमेरिकेमधल्या.
म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही यू वर फर्स्ट वुमन ऑन एनी स्पेस प्रोग्राम, स्पेस रिलेटेड प्रोग्राम्स, म्हणजे स्पेस लॉन्चिंग प्रोजेक्ट्स जे असतात त्याच्या कॉम्प्लेक्सवर तुम्ही काम केलेलं होतं. हो. त्याच्यानंतर तुम्ही आणखी काही ॲटॉमिक पॉवरशी संदर्भात जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याविषयी काम केलं होतं. तर ही उडी तुमची तिथे कशी काय पोहोचली एकदम? ते ते अमेरिकेच्या देशाबाबतच एक चांगली बाजू आहे. मला भारतीय म्हणून कधीच त्रास झाला नाही. त्यामुळे भारतीय महिला म्हणून मी स्वतःला प्रतिनिधी समजत नव्हते, तर एक महिला म्हणून प्रतिनिधी समजत होते. कारण महिलांना कुठेही जगात गेलं तर एक प्रकारची अडचण असते, अडथळे असतात. त्यामुळे ज्या वेळेला मी तिथे होते त्यावेळेला अमेरिकेत महिलांना तेवढा वाव नव्हता. आणि परंतु अमेरिकेतल्या देशातलं सौंदर्य हे आहे की जर तुम्ही खूप मेहनत केलीत आणि खरोखर मन ओतून काम केलं आणि ते काम अतिशय 100% पेक्षा सुद्धा जास्त चांगल्या रीतीने करून दाखवलं तर ते तुम्हाला पुढची संधी द्यायला खूप खुश असतात. हा ॲटॉमिक प्रोजेक्ट नेमका कुठला होता, आण्विक विषयक? तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो आम्ही केला 1100 मेगावॉटचे 2 युनिट्स होते, ते पेन्सिल्व्हेनियात होता. आणि त्यावेळेला हा BWR होता, बॉइलिंग वॉटर. तर त्यावेळेला माझ्या मॅनेजरने फोन केला आणि सांगितलं की नीलू येते. तर तो दुसरा मॅनेजर म्हणाला, हां नीलू म्हणजे एक शाय हवाईयन मुलगी वाटते, तर ह्याच्यात काय ती इथे 2 दिवस पण टिकणार नाही. काय स्वरूपाचं काम होतं? मला टर्बाईन बिल्डिंगमध्ये पाईप फिटर्स आणि आयर्न वर्कर्सच्या बरोबर त्यांच्याबरोबर धुळीत खाळीत बसून त्या संबंध कामाची, दररोजच्या कामाची आखणी करायची होती. नीलूताई, तुमच्या या संपूर्ण कामाविषयी, अमेरिकेतल्या वाटचालीविषयी आणि तिथल्या तुमच्या मानसिकतेविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्याच्याविषयी तुमचे जे काही विस्मयजनक अनुभव आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत. पण त्याच्या आधी आपण घेऊयात अत्यंत विस्मयकारक अनुभव घेतलेल्या, विविध क्षेत्रात विहार करणाऱ्या अशा नीलू निरंजना गव्हाणकर आलेल्या आहेत. नीलूजी, आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेतल्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये आपण कामाला सुरुवात केली, तिथपर्यंत आपण आलेलो होतो. आपण आपल्या कामाचं स्वरूप सांगत होता, ते इतर कामापेक्षा कसं वेगळं हे सांगत होता, सांगाल आम्हाला? थोडक्यात जर सांगायचं झालं तर मी तिथे अशा भूमिकेने गेले की वुमन लिबरेशन ह्या उद्देशाने गेले नाही. कारण मी स्वतःच्या आयुष्यात नेहमी पर्सनल लिबरेशनवर विचार केलेला आहे. सगळ्या व्यक्तींना समानता हवी. तर त्यामुळे मी त्या भूमिकेतनं न गेल्यामुळे हे पाईप फिटर्स, आयर्न वर्कर्स सगळे होते, त्यांनी मला एकदम आपल्यात सामावून घेतलं. तसे थोड्या अडचणी आल्याच, पण माझ्या लक्षात आलं की माझं तांत्रिक ज्ञान जर मला वाढवायचं असेल तर मला स्वतःलाच मेहनत केली पाहिजे. त्यामुळे मग दररोज काम संपलं की मी सगळी ड्रॉइंग्स हातात घ्यायचे आणि दररोज एक आज ही सिस्टम, उद्या ती सिस्टम असं करून सगळा पूर्ण पॉवर प्लांट मी पायाखालून घालवायचे. 2.5 तास स्वतः मी काय म्हणतात होमवर्क तसं करायचे. त्याच्यामुळे पुढे इतकं दबदबा झाला की सगळ्यात मोठा मनुष्य आला किंवा सगळ्यात कोण महत्त्वाची माणसं व्हिजिट करायला आले का ते मला बोलवायला लागले. कारण त्यांना माहिती होतं दुसऱ्या कोणालाही एवढा कानाकोपरा ह्या कामाची एवढी माहिती नाही का कुठे काय चाललंय, कुठे प्रॉब्लेम्स आहेत, कुठे माणसं नाहीत. स्पेस शटल रिलेटेड कार्यक्रम कसा होता, तिथे तुम्ही काय काम केलं? स्पेस शटल प्रोजेक्टपर्यंत माझी घोडदौड बरीच झाली होती. जेव्हा न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये गेले तेव्हा मी सगळ्यात खालच्या दर्जाची, संबंध ग्रुपमध्ये खालच्या दर्जाची जागा होती. स्पेस प्रोग्राममध्ये मी अधिकारी म्हणून गेले. किती सालची गोष्ट आहे ही? 85-86. आणि तिथे मला हे लॉन्च पॅड जे आपण कोलंबिया स्पेस शटल जाणार होतं, ते पोलर ऑर्बिटमध्ये जाणार होतं. आणि त्यावेळेला शीतयुद्ध असल्यामुळे पोलर ऑर्बिटमध्ये जर तुम्ही गेला असतात ताबडतोब आणि त्यांच्या सॅटेलाइट्समध्ये त्यांना जी काही दृश्य दिसतात ती त्यांना ताबडतोब रशियाची वरची दिसली असती. म्हणून त्या पोलर ऑर्बिटमध्ये त्यांना इंटरेस्ट होता. तर त्या या सगळ्या कालखंडामध्ये संगीत हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक फार अविभाज्य घटक होता. त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे पंचमदा, म्हणजे राहुल देव बर्मन, आमच्या भारतातल्या आपल्या भारतातल्या युवा पिढीचे एक अत्यंत आवडते संगीतकार. तर त्यांचं आणि तुमचं नेमकं नातं हे अतिशय वेगळं होतं. ते फक्त मित्रमैत्रिणीचं नव्हतं, भावा बहिणीचं नव्हतं, त्याच्या पलीकडचं काहीतरी एक होतं. त्याविषयी काही सांगाल? मी त्याला सोल ब्रदर म्हणते. आमचं आत्म्यातलं नातं होतं.
तो मला जेव्हा भेटला तेव्हा मी फक्त 7-8 वर्षाची मुलगी असेल आणि त्याच्याबद्दल मी बरेच लेख वगैरे लिहिलेले आहेत. आणि कशी आंब्याच्या झाडावर मी चढले असताना तो पहिल्यांदा आला आणि मला त्याने पहिल्या दिवसापासून पगली हे नाव ठेवलं. त्यामुळे येता जाता डोक्यावर टपली मारायची आणि पगली म्हणायचं. परंतु तिथे त्या आत्म्यामध्ये संगीतावरचं प्रेम हे जास्त जुळत गेलं. आणि पंचमला मी सचिनदाचा मुलगा म्हणून कधी बघितलं नाही किंवा पंचम हा कोण मोठा फार संगीतकार झाला आहे म्हणून त्याच्याबद्दल आकर्षण नव्हतं. तर त्याचं जे एक सोन्यासारखं हृदय होतं, त्याचं जे त्या म्युझिशियन्सवर प्रेम करण्याची जी आवड होती, त्याला जे प्रयोग करण्याचं जे धारिष्ट्य होतं की तो कुठचाही प्रयोग करायला संगीतातला प्रयोग करायला कधी मागे पुढे त्यांनी पाहिलं नाही. नीलूजी, तुम्हाला मध्ये थांबवतो मी. पंचमदांची एक अतिशय उत्तम रेकॉर्ड तुम्ही अमेरिकेमध्ये काढलीत की जी त्यांच्या संगीत रचनांवर आधारित आहे आणि ह्या गोष्टीला तुमच्या आयुष्यातला एक मोठा अपघात कारणीभूत ठरलेला होता. त्याविषयी काही सांगाल? आता अपघाताबद्दल बोलताय तर स्पेसिफिकली म्हणजे जर तारीख म्हणायची असेल तर 18 ऑक्टोबर 1979 साली मध्यरात्री 2 चोर माझ्या घरात शिरले आणि मी झोपलेले असताना मी कुठून पळ काढण्याची मला शक्यताच नव्हती. तर म्हटलं मी झोपेचं सोंग घेतलं तर बरं. तर त्यांनी काय कारणाने माहिती नाही, परंतु त्यांनी माझ्या डोक्यावर हातोड्याचे घाव घालून हल्ला केला. त्या हल्ल्यात माझं मला वाटतं मी मेले, कारण मी वरून स्वतःची बॉडी पाहिली. तर हा आउटर बॉडी एक्सपिरियन्स जो म्हणतात तो मला आला. पुनर्जन्मच झाला तुमचा? पुनर्जन्म झाला माझा. आणि तो पुनर्जन्ममधनं मी वाचायला फक्त एकच गोष्ट कारणीभूत आहे, ती म्हणजे मला बाबा आमटेंचे महारोगी डोळ्यासमोर आले. आई वडील आले नाहीत, मित्रमैत्रीण आले नाहीत, कोणी आले नाहीत. आणि मला असं वाटलं की माझे हे जे महारोगी आहेत, माझे म्हणते कारण मी त्यांच्या कामामध्ये रुतलेली आहे, तर हे माझे महारोगी आहेत, त्यांना कोणी जगात मदत करणार नसताना ते स्वतःचं आयुष्य उभं करू शकतात. तर तुम्ही का करू शकणार नाही? याच्यामध्ये नंतर या अपघातामुळेच तुम्हाला पंचमदांच्या संगीताकडे आकृष्ट व्हायला लागलं? त्याचं काय झालं, माझ्या भावाला वाटलं अरे मला पंचमचा अल्बम करायचाच होता, मग तो सॅन फ्रान्सिस्कोतच करूया, आपली नीलू आहे आणि नीलूचे सगळे संगीतकार ओळखीचे आहेत आणि तिचं इतकं सॅन फ्रान्सिस्कोतले इतके संगीतकार माहिती आहेत तिला, कोण कोण काय वाद्य वाजवतात, तर मग आपण अल्बम तिथेच केला तर बरं. आणि त्याचा पंचमला भयंकर आनंद झाला, कारण त्याला इतकी काळजी वाटत होती माझ्या हाताची आणि सगळ्याची. म्हणून त्यांनी मला ही गणपतीची रिंग दिलेली आहे, जी मला कायम आशीर्वाद देईल म्हणून, ब्लेसिंग म्हणून त्यांनी माझ्या हातात मला ती आणून दिलेली आहे. ती माझ्याबरोबर कायम असते. मी कालखंडाचा कुठलाही क्रम लक्षात न घेता तुम्हाला काही प्रश्न मागे जाऊन काही प्रश्न पुढे येऊन विचारतोय. आता तुमच्या बोलण्यामध्ये बाबा आमटेंचा उल्लेख आला. हो. त्यांच्या कार्याशी तुमचा पहिल्यांदा संबंध कधी आला? मी 14 वर्षाची असताना. कसा काय? साधनामध्ये यदुनाथ थत्तेंनी सबंध बाबांवर एक विशेषांक काढला आणि माझ्या नुसत्या मनाची घालमेल झाली की ही कोण माणसं असतील, माझ्या वयाची विकास आमटे आणि प्रकाश आमटे कोण मुलं असतील, कशी वाढली असतील, काय झालं असेल. आणि शाळेतल्या वर्गातल्या मुलांना तशा विषयावर जास्त बोलायची तेवढी आवडही नव्हती, काय माझ्या बहिणीलाही नव्हती. त्यामुळे तसं आजूबाजूला तसं कोणाशी बोलू मी असं सारखी तळमळ होत असताना मला एके दिवशी अचानक मी न्यूजपेपरमध्ये वाचलं की बाबा आमटे अमक्या अमक्या हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. तर मी त्यांना भेटायला जायचं ठरवलं आणि मी ती ज्या दिवशी भेटले तेव्हापासून पुढचं सगळं पुढचं झालंच. बऱ्याच जणांना हे माहिती नाहीये की बाबा आमटेंच्या आनंदवनाकरता तुम्ही किती मोठी मौलिक मदत केलेली आहे. 50 लाख रुपयांचा निधी तुम्ही बाबा आमटेंच्या आनंदवनाला दिलेला आहे आणि तिथे अनेक कुष्ठरोग्यांच्या करता ज्या योजना आहेत त्या राबवण्यामध्येही तुमचा स्वतःचा महत्त्वाचा वाटा आहे. हे आपल्या बऱ्याच दर्शकांना माहीत नसेल. पण याच्या आधी पुन्हा थोडंसं आणखीन त्याच्या मागे जातो की सेवादलाचे संस्कार हे तुमच्याकडे कसे आले आणि कधी आले याच्याविषयी आपण बोलणार आहोत. पण त्याच्या आधी पुन्हा एकदा आपण घेऊयात. आज आपल्याबरोबर आहेत नीलू निरंजना गव्हाणकर, ज्या अनेक विविध भूमिकांमधून काम करत आलेल्या आहेत. अनेक जबाबदाऱ्या मोठ्या त्यांनी परदेशात पार पाडलेल्या आहेत. पहिल्या भारतीय महिला म्हणून त्यांनी अनेक पदांवर कामं केलेली आहेत. सामाजिक कार्य, संगीत विषयक आवड आणि संपूर्ण जगभराचा प्रवास अशा विविध गोष्टी, विविध अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. नीलूजी, आपण मगाशी बोलत होतो ते सेवादलातल्या संस्कारांबद्दल. हे सेवादलाचे संस्कार तुमच्या आयुष्यात लहानपणी कसे आले?
त्याचं काय आहे, मी 2.5 वर्षाची असताना स्टेजवर मला हवा में उडता जाए हे नाच केल्यावर जरा मी मांद्रा ह्या उपनगरात माझा जन्म झालेला, त्यामुळे त्या कम्युनिटीमध्ये माझं बरंच नाव झालं. त्यामुळे सेवादलाच्या सुधाताई वर्दे आणि सदानंद वर्दे हे आमच्या जवळपास राहणारे लोक. तर त्यांनी मला कला पथकात बोलवलं आणि मी शाळेच्या गॅदरिंगमध्ये भला मोठा फेटा बिटा बांधून पोवाडा म्हटला होता. तो बापटांना एवढा आवडला की त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच बापटांचा मुलगा शिरीष माझ्या शाळेत शिकत होता. तर त्याच्यामुळे कला पथकाचा सहवास सुरू हां. झाला. त्या त्यामुळे बापटांनी बोलवलं. त्या विचारांचा नक्की तुमच्यावर कसा पगडा राहिला आणि परदेशात गेल्यानंतर सुद्धा ते विचार तुम्हाला विसरता आले नाहीत, म्हणजे तो नक्कीच चांगला पगडा असणार. अतिशय महत्त्वाचा. कारण काय आहे, माझे वडील फक्त वडिलांना वाचनाची आवड होती, तर ते फक्त वाटेल ते वाचायला द्यायचे नाहीत आम्हाला. त्यामुळे त्यांनी फक्त साधना आमच्या घरी यायचा नियमितपणे आणि साधना हे अतिशय दर्जेदार मासिक होतं आणि माझ्या मावशीने लहानपणापासून साने गुरुजींची पुस्तकं वाचली ती माझ्यासाठी. तर ह्या लिखाणातून आणि एस.एम. जोशी, भाऊसाहेब रानडे वगैरे अशी बरीचशी चांगली माणसं जीवनात आल्यामुळे त्यांचे संस्कार झाल्यावर माझ्या लक्षात आलं आणि विशेषतः बाबा आमटे की हे मनुष्य ही एकच जात आहे आणि मनुष्य ही एकच जात असल्यामुळे सर्व जगावर प्रेम करायला शिकले ते मी सेवादलातनं. मला तुम्हाला आणखीन एक विचारायचं, तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अगणित संकटं आली, ती भावनिक पातळीवरची असतील, व्यावहारिक असतील किंवा नैसर्गिक असतील किंवा ॲक्सिडेंट सारखी किंवा अशी दरोडेखोरांनी मारल्यासारखी अशी सुद्धा असतील. याच्यामध्ये व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुमच्या एक असा प्रसंग आला की ज्या एका जोडीदाराबरोबर तुम्ही लग्न केलं त्याच्यापासून तुम्ही अमेरिकेतच विभक्त झालात, तो मानसिक आघात आणि त्याच्यानंतर जगभराची भ्रमंती केलीत. या प्रत्येक संकटाशी सामना करताना तुमच्या डोळ्यापुढे काय नक्की तत्व तुम्ही बाळगलं होतं? तत्व म्हणजे मला असं वाटतं की लोक अजिबात वेळ घेत नाहीत की आपण स्वतः कोण आहोत हे याचा शोध करायचा. ते कोणीतरी समाजासाठी जगत असतात किंवा दुसऱ्यांसाठी जगत असतात. आपण कसं दिसतो, आपल्याकडे काय, घर कसं आहे, गाडी कशी आहे, ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालवत असतात. त्याच्याऐवजी शोध घेणं महत्त्वाचं असतं की मी स्वतः कोण आहे. तुम्ही घेतलात असा शोध? नक्की. काय वाटलं तुम्हाला स्वतःबद्दल? स्वतःबद्दल मला अतिशय महत्त्वाची गोष्ट करावीशी जी वाटली ती म्हणजे आय हॅव टू बी ऑनेस्ट टू माय सेल्फ. स्वतःशी प्रामाणिक राहणं हे अतिशय कठीण गोष्ट आहे. आता मी तुम्हाला कुठचाही चेहरा दाखवीन, मुखवटा दाखवीन, तुम्ही समीरन म्हणाला काय काय छान बाई आहे ही, चांगली बाई आहे, पण मी जर घरी गेले आणि मला माहिती असेल की हे माझं खरं स्वरूप नाही आहे तर मी आनंदी खरी कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे माणसाला प्रत्येकाने मेहनत घ्यावी लागते की आतून आपण सुदृढ कसे आहोत. आनंदी तर असलंच पाहिजे आणि शांत. नीलूजी, वेळ कमी आहे म्हणून मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. हे सगळं एकदम सायंटिफिक लाईफ, अमेरिका, तिथलं सगळी संस्कृती, हे सगळं टाकून तुम्ही एकदम तुम्हाला हिंदी चित्रपट करायची बुद्धी कशी काय झाली? हे थोडंसं आणि विशेषतः आता मी स्पिरिच्युअल लेवलला जात होते. म्हणजे तुमच्या त्या चित्रपटाचं नाव सुद्धा आंखों में सपने लिए वगैरे असं, आणि मी असं ऐकलंय की तो मसाला मूवी आहे. अगदी चक्क मसाला मूवी आहे. हे काय, म्हणजे हे गणित कळत नाही मला. गणित कळणार नाही, कारण काय झालं, जेव्हा पंचम गेला 94 साली, तो 97 साली तो आणि मी ब्राझीलला चक्क कार्नवालमध्ये जाऊन दिवस रात्र नाचणार होतो आणि जॅझ म्युझिक ऐकणार होतो. हे आम्ही एकमेकांना दिलेलं वचन. तो 94 सालीच गेला. त्यावेळेला मी मेक्सिकोत होते. त्यामुळे मला ते इतकं भयंकर, म्हणजे मला मी सरळ भावनाविवश न होता बोलू शकत नव्हते कितीतरी वर्ष. विषय साधा आहे, माझी गोष्ट साधी आहे. लोकांना वाटतं हा प्रेमप्रकरण असेल, पण प्रेमप्रकरणापेक्षा ह्या मुलाचं त्याच्या कामावरचं, त्याचं तो ऑर्फनेजमधला असतो त्याच्यावरचा विश्वास आणि ते स्वप्न घेऊन तो चालत जात असतो. एवढं सगळं केलं, तुम्ही कधीच पुढचा विचार केला नाहीत, अनेक पत्ते बदलले, भ्रमंती केली जगाची, वेगळे अनुभव घेतले, पुढं काय? बहुतेक हॉलिवूडमध्ये जाईन मी. आणि 2 स्क्रिप्ट्स माझ्या मनात ऑलरेडी तयार आहेत आणि हा मसाला मूवी जरी बनवलेला असला तरी पुढच्या गोष्टी वेगळ्या असतील. पण भारतीयांना घेऊन चित्रपट हो हो, म्हणजे हिंदुस्थानातल्याच लोकांना घेऊन करणार, परंतु स्पॉन्सरशिप हॉलिवूडमधनं आणण्याची
इच्छा आहे. नीलूजी- पण त्यात मी यशस्वी होईन की नाही माहिती नाही, नाही तुम्ही मला. नक्की यशस्वी व्हाल, तशा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण तुम्ही आज इथे आमच्याशी आलात, इथे इतकं बोललात, वेळ खूप कमी आहे याची मलाही कल्पना आहे, दर्शकांनाही कल्पना आहे. पण विस्मयचकित करून टाकणारे अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घेतलेत. ज्या पद्धतीने तुम्ही आयुष्याचा विचार करता, ज्या पद्धतीने संकटांचा सामना केलात, त्यामुळे आपल्या असंख्य दर्शकांना, असंख्य मुलींना विशेषतः तुमच्यासारखं बनावंसं वाटलं, काही सामाजिक सेवेचं भान ठेवावंसं वाटलं, तर मला वाटतं आपल्या चर्चेची फलश्रुती होईल. नीलूजी गव्हाणकरांच्या या विचारांबरोबरच, त्यांच्या या विस्मयचकित अनुभवांबरोबरच आपण आजचा आपला कार्यक्रम इथे संपवतो आहोत. दिलखुलासच्या पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध पण कर्तबगार, कर्तृत्ववान पुरुष किंवा महिलेबरोबर, व्यक्तीबरोबर, जी आपल्याला काहीतरी एक वेगळी दृष्टी देईल. आजचा आपला कार्यक्रम इथे संपूयात. नमस्कार.